फकीरराव मुंजाजी शिंदे, ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र मु शिंदे म्हणून ओळखतो. आपल्या कविता ऐकून, लिहून आणि वाचून आम्ही सर्वच मोठे झालो. आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही या काव्याद्वारे संपूर्ण महाराष्ट्राच्या काव्यप्रेमीच्या हृदयात आई हे नाव अलगद कोरणारे महान कविवर्य. आपला जन्म 12 ऑगस्ट 1948 रोजी हिंगोली जिल्ह्यातील रुपूर येथे झाला. आपण 1972 ते 2002पर्यंत देवगिरी महाविद्यालय संभाजीनगर येथे अध्यापन केले. आपल्या 27 कविता संग्रह व 3 समीक्षा संग्रह संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. आपल्या समाज मनाचा ठाव घेणाऱ्या सर्वकष, सशक्त, समृद्ध आणि सर्वसमावेशक साहित्याचा गौरव म्हणून की काय आपणास आजतागायत 16 विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. नव्हे आपल्या लेखनाचा, काव्याचा, कलाकृतींचा तो खऱ्या अर्थाने गौरव ठरला हे विशेष. आपल्या या उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी महाराष्ट्र शासनाचे विविध पुरस्कार आपणास प्रदान करण्यात आले. उत्कृष्ट काव्यलेखनासाठी सतत 3 वेळा कवी केशवसूत पुरस्कार, समीक्षा लेखनासाठी विशेष पुरस्कार, विनोदपर लेखनासाठी अत्रे कोल्हटकर पुरस्कार, एकांकिका लेखनासाठी पुरस्कार, पुणे महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कवी यशवंत पुरस्कार, सोलापूरचा दमानी पुरस्कार, मुंबईचा नानक रूपाणींचा प्रियदर्शनी पुरस्कार, नांदेडचा प्रल्हाद बन पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी आपणास सन्मानित व गौरवान्वित करण्यात आले. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मराठवाडा साहित्य संमेलन मुरुड, महाराष्ट्र राज्य कामगार साहित्य संमेलन नांदेड, अस्मिता दर्शन साहित्य संमेलन अमरावती, परभणी जिल्हा साहित्य संमेलन सोनपेठ अशा विविध 21 प्रकारच्या साहित्य संमेलनाचे आपण अध्यक्ष होता. आपल्या अलौकिक प्रतिभाशक्ती आणि भारदस्त काव्यशैलीचा गौरव म्हणून आपण विविध काव्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलात. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील मुख्य काव्य संमेलनाचे 2 वेळा अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील नवोदितांच्या काव्य संमेलनाचे 3 वेळा अध्यक्ष, अखिल भारतीय त्रैमासिक संमेलनातील मराठी काव्य संमेलनाचे अध्यक्ष, प्रजासत्ताक दिनाच्या राष्ट्रीय काव्य संमेलनात मराठीचे प्रतिनिधित्व म्हणून आपण अध्यक्ष राहिलात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, कर्नाटक विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ इत्यादी विविध विद्यापीठात आपल्या साहित्य कृतींचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात आला. 9 मराठी चित्रपट, मालिका, शीर्षक गीत, भावगीते, लोकगीते, भक्तिगीते इत्यादी विविध कलाप्रकारात आपल्या कवितांचा समावेश करण्यात आला. वैखरी या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे प्रमुख अतिथी तथा आपल्या शुभ हस्ते सर्वच पुरस्कारांचे साहित्यिकांना, लेखकांना, कवींना, समीक्षकांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्याचा हा अपूर्व योगायोग येणे हे आम्ही आमच्या कार्यक्रमाचे फलित आणि भाग्य समजतो. धन्यवाद.